रुग्णालयामध्ये कॉट उपलब्ध नसल्यानं 43 महिला रुग्णांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून सर्वच रुग्णालयांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लक्ष देण्यात आलेले आहे। मात्र रुग्णालयांकडून हे लक्ष पूर्ण करून घेण्यासाठी एकाच दिवशी मोठ्या संख्येने महिलांना बोलावलं गेलं आणि पुरेशा सुविधा नसताना सुद्धा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडल्या जात आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे भर थंडीमध्ये या महिला रुग्णांना ऑपरेशन नंतर जमिनीवर झोपण्याची वेळ ओढावलेली आहे। हिंगोलीमधल्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। एकाच दिवशी अनेक महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आलं आणि त्यानंतर ऑपरेशन नंतर या महिला रुग्णांना जमिनीवर झोपवण्यात आल्याची ही दृश्य। तर हिंगोलीच्या घटनेवरनं विरोधकांनी मात्र सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका वडेट्टीवारांनी केली, तर सरकारला लाज वाटायला हवी अशा शब्दामध्ये राऊतांनीही सरकारवर निशाणा साधलाय। हिंगोलीमधली दृश्य आहे। हिंगोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आपण पाहतोय। ऑपरेशन नंतर महिला रुग्णांना जमिनीवर झोपवण्यात आलेलं आहे। जवळपास 43 महिला रुग्ण यांचं कुटुंब शस्त्रनियोजन ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना जमिनीवर झोपवण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार हिंगोलीमध्ये घडलेला आहे। हिंगोलीमध्ये त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं समोर येतंय। यानंतर विरोधकांनी मात्र टीका केलेली आहे। आरोग्य खातच नाहीये। ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना। फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळत आहे, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजेत। आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत। आरोग्य विभागाचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार। ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि सरकार येऊन इतके दिवस झाले, आज महिना लोटलाय, तर सरकार आला कशासाठी? निवळ काय मंत्रीपद, सत्ता, उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आहे काय?